हॅलो स्टुडंट, मी पल्लवी देवकाते आपला आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. तर आपला हा आजचा व्हिडिओ जो आहे तो ॲग्रिकल्चरल फायनान्स मीनिंग, स्कोप आणि इम्पॉर्टन्स याच्यावरती आधारित आहे. तर आपण थोडक्यात जाणून घेऊया की या टॉपिकमध्ये आपण काय काय शिकणार आहोत. ओके, तर सर्वात पहिलं ॲग्रिकल्चरल फायनान्स मीनिंग. ओके, so agricultural finance generally means the studying, examining, analyzing the financial aspect pertaining to the farm business which is the core sector of India. म्हणजेच सांगायचं झालं तर ॲग्रिकल्चरल फायनान्स म्हणजे काय की जे काही फायनान्शियल ॲस्पेक्ट आहेत, आपल्या एखाद्या फार्म बिझनेसशी रिलेटेड जे काही फायनान्शियल ॲस्पेक्ट आहेत त्याचा अभ्यास करणं, त्याचं एक्झामिन करणं आणि त्याचं ॲनालिसिस करणं म्हणजेच ॲग्रिकल्चरल फायनान्स. ओके, तर फायनान्शियल ॲस्पेक्ट्समध्ये काय असतं तर फायनान्शियल ॲस्पेक्ट इन्क्लूड मनी मॅटर रिलेटेड टू प्रोडक्शन ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स अँड देअर डिस्पोजल. फायनान्शियल मॅटर्समध्ये काय असतं की जे पैशाशी रिलेटेड जो काही मॅटर असतो की जो ॲग्रिकल्चर प्रोडक्शन आणि आपण ॲग्रिकल्चर प्रोडक्शनमध्ये जे काही प्रोडक्ट तयार करतो त्याच्याशी रिलेटेड जे काही फायनान्शियल मॅटर्स असतात किंवा मनी मॅटर्स असतात ते फायनान्शियल ॲस्पेक्ट्समध्ये येतात. तर ॲग्रिकल्चरल फायनान्स म्हणजे काय तर ॲग्रिकल्चरल फायनान्स इज जनरली दी मीन्स studying, examining, analyzing financial aspects pertaining to the farm business which is the core sector of India. Okay, so definition of agricultural finance म्हणजे वेगवेगळ्या सायंटिस्टने ॲग्रिकल्चर फायनान्सच्या वेगवेगळ्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. तर पहिली डेफिनेशन जी आहे ते मुरे सायंटिस्टने दिलेली आहे. तर ती डेफिनेशन काय, इट इज डिफाईन ॲज an economic activity of borrowing funds by the farmer, the organization and operation of farm lending agencies and societies interest in the credit for agriculture. म्हणजेच जे काही ॲग्रिकल्चरल फायनान्स आहे तो एका बाजूला बोरोईंग फंड्स बाय द फार्मर, म्हणजे एका बाजूला जो कोणी फार्मर आहे तो लोन घेणारा फार्मर आहे त्याचा स्टडी, आणि दुसऱ्या बाजूला जे काही ऑर्गनायझेशन आहे लेंडिंग एजन्सी म्हणजे काय की ज्या लोन देणाऱ्या एजन्सी आहेत त्या लोन देणाऱ्या एजन्सीचा स्टडी म्हणजेच ॲग्रिकल्चरल फायनान्स. ओके, अकॉर्डिंग टू टंडन अँड दोंडाल सेकंड डेफिनेशन, agricultural finance as a branch of agricultural economics which deals with and financial related to individual farm business unit. ओके, म्हणजे टंडन आणि डोंडालच्या डेफिनेशननुसार ॲग्रिकल्चर फायनान्स ही एक ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सची ब्रँच आहे आणि ती फायनान्शियल रिसोर्सेस म्हणजे जे काही पैशाशी रिलेटेड जे काही रिसोर्सेस आहेत ते एका फार्म बिझनेस युनिटशी रिलेटेड आहेत त्याचा स्टडी करणं म्हणजेच ॲग्रिकल्चरल फायनान्स. तर अशा ह्या दोन डेफिनेशन आहेत ॲग्रिकल्चरल फायनान्सच्या, तुम्ही यापैकी कुठलेही लिहू शकता. ओके, नंतर आपण थोडक्यात जाणून घेऊया स्कोप अँड नेचर ऑफ ॲग्रिकल्चरल फायनान्स. ओके, सो स्कोप ऑफ ॲग्रिकल्चरल फायनान्स हा मायक्रो लेवल आणि मॅक्रो लेवलला स्टडी केला जातो. तर आपण थोडक्यात जाणून घेऊया की मायक्रो फायनान्स म्हणजे काय. तर मॅक्रो फायनान्स इट डील्स विथ डिफरंट सोर्सेस ऑफ रेझिंग फंड्स फॉर द ॲग्रिकल्चर ॲज अ होल इन द इकॉनॉमी. म्हणजेच काय मॅक्रो, जेव्हा आपण टोटल ॲग्रिकल्चर इकॉनॉमीचा स्टडी करतो म्हणजे सर्व ॲग्रिकल्चरच्या इकॉनॉमीचा स्टडी करतो, त्याला वेगवेगळे सोर्सेस जे लोन प्रोव्हाइड करणारे वेगवेगळे सोर्सेस आहेत त्याचा आपण एकत्रित जेव्हा अभ्यास करतो त्याला आपण मॅक्रो फायनान्स असं म्हणतो. म्हणजेच हा मॅक्रो फायनान्स कशाशी रिलेटेड आहे तर लेंडिंग प्रोसिजर म्हणजे लोन घ्यायची प्रोसिजर काय आहे, बँकेचे रूल्स रेग्युलेशन काय आहेत, म्हणजे बँकेचं मॉनिटरिंग कसं चालतं, कंट्रोलिंग कसं चालतं, म्हणजे थोडक्यात जे काही लोन देणारे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याचा अभ्यास म्हणजेच मॅक्रो फायनान्स. ओके, हेन्स द मॅक्रो फायनान्स इज रिलेटेड टू फायनान्सिंग ॲग्रिकल्चर ॲट ॲग्रिगेट लेवल. ॲग्रिगेट लेवल म्हणजे फायनान्सिंग ॲग्रिकल्चर म्हणजे ॲग्रिकल्चरला फायनान्स करण्यासाठी ॲग्रिगेट लेवलला आपण ज्याचा स्टडी करतो त्याला आपण मॅक्रो फायनान्स असं म्हटलं जातं. ओके, डेफिनेशन कशावरून लक्षात ठेवायची, मॅक्रो फायनान्स मॅक्रोमध्ये MARCO मॅक्रो आहे स्पेलिंग, तर हा ए जो आहे मॅक्रो MA हा ॲग्रिगेट लेवलसाठी आहे, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं मॅक्रो फायनान्स म्हणजे काय. ओके, आता दुसरी डेफिनेशन जी आहे ते मायक्रो फायनान्स MICRO. मायक्रो फायनान्स म्हणजे काय टू फायनान्शियल मॅनेजमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल फार्म बिझनेस युनिट. म्हणजे जर आपण एखाद्या फार्म बिझनेसचा किंवा एका शेतकऱ्याचा आपण स्टडी केला त्याच्याशी रिलेटेड जे काही फायनान्शियल मॅनेजमेंट आहे म्हणजे तो लोन कुठून घेतो, कशा पद्धतीने घेतो, कशा प्रकारे तो लोन वापरतो, ह्याचा अभ्यास आपण
मायक्रो फायनान्समध्ये करतो. ओके, म्हणजेच हा मायक्रो फायनान्स हा भाग हाऊ द इंडिव्हिज्युअल फार्मर कन्सिडर द व्हेरियस सोर्सेस ऑफ क्रेडिट, क्वांटम ऑफ क्रेडिट टू बी बरोड फ्रॉम दी इच सोर्सेस. म्हणजे ह्याच्यात आपण काय करतो आहे, पहिलं इंडिव्हिज्युअल फार्मर लोन कसं घेतो आहे, कुठल्या सोर्स थ्रू लोन घेतो आहे, किती अमाऊंटमध्ये लोन घेतो आहे आणि कुठल्या सोर्समधून घेतो आहे, ह्याचा स्टडी आपण मायक्रो फायनान्समध्ये करतो आहे. ओके, आता यानंतर इट इज ऑल्सो कन्सर्न विथ फ्युचर यूज ऑफ फंड. देअरफॉर म्हणजे जे काही फ्युचर यूज आहे, एखाद्या इंडिव्हिज्युअल फार्मरने लोन घेतले तर त्या लोनचा फ्युचरमध्ये यूज तो फार्मर कसा करतो हे यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर मायक्रो फायनान्सची डेफिनेशन लक्षात ठेवताना स्पेलिंग लक्षात ठेवायचं, मायक्रो MICRO. तर हा मायक्रोमधला आय जो आहे तो आय म्हणजे इंडिव्हिज्युअल फार्म बिझनेस युनिट, म्हणजेच फायनान्सिंग मॅनेजमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल फार्म बिझनेस युनिट इज नोन ॲज मायक्रो फायनान्स. ओके, तर स्कोप आणि इम्पॉर्टन्समध्ये मॅक्रो फायनान्स आणि मायक्रो फायनान्स या दोन इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. ओके, समजलं मायक्रो फायनान्स आणि मॅक्रो फायनान्स. मॅक्रो म्हणजे ॲग्रिगेट लेवल, मायक्रो म्हणजे इंडिव्हिज्युअल फार्म. ओके, नेक्स्ट सिग्निफिकन्स ऑफ ॲग्रिकल्चर फायनान्स. आता ॲग्रिकल्चर फायनान्स कुठे कुठे यूज करू शकतो आपण, तर फर्स्ट आहे ॲग्रिकल्चर फायनान्स सिग्निफिकंट इन ॲग्रो सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ कंट्री बोथ ॲट मायक्रो अँड मॅक्रो लेवल. म्हणजे जे काही कंट्रीची ॲग्रो म्हणजे ॲग्रिकल्चरमधली डेव्हलपमेंट असेल, सोशलमधली डेव्हलपमेंट असेल किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असेल त्या फार्मरची, त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. दुसरा पॉईंट आहे इट प्लेइंग कॅटॅलिटिक रोल इन स्ट्रेंथनिंग ऑफ फार्म बिझनेस अँड ॲग्मेंटिंग प्रोडक्टिव्हिटी ऑफ स्केअर रिसोर्स. म्हणजे जे काही स्केअर रिसोर्स आहेत, स्केअर रिसोर्स म्हणजे काय की लिमिटेड रिसोर्स, म्हणजे फार्मरकडे आपण तसं पाहायला गेलं तर जे काही सोर्स अवेलेबल आहेत, इनपुट अवेलेबल आहेत, ते कसे आहेत, लिमिटेड आहेत. मग ह्या ज्या लिमिटेड सोर्सचा आहे तो प्रॉपर वापर करून त्याची प्रोडक्टिव्हिटी कशी वापरता येईल यासाठी आपण ॲग्रिकल्चरल फायनान्स महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल दिलं म्हणजे एखादी आपण हाय यील्डिंग व्हरायटी किंवा न्यू डेव्हलप व्हरायटी सीड आहे, तर ते आपल्या रेग्युलर फर्टिलायझर असतील, रेग्युलर लँड असेल, रेग्युलर प्लांट प्रोटेक्शन केमिकल असेल, याच्याबरोबर आपण जेव्हा वापरलं होतं तेव्हा हे नवीन डेव्हलप व्हरायटी आहे, त्या नवीन हाय यील्डिंग व्हरायटीबरोबर हे बाकीचे रिसोर्स आहेत त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढते. ओके, सो ॲग्रिकल्चरल फायनान्स इज युजफुल इन इन्क्रीजिंग दी प्रोडक्टिव्हिटी ऑफ ऑदर रिसोर्स, म्हणजेच फर्टिलायझर, प्लांट प्रोटेक्शन केमिकल एक्सेट्रा. ओके, दुसरं द ॲक्रेडिशन टू दी फार्म असेट, फार्म सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइडेड बाय लार्ज स्केल फायनान्स. म्हणजे आपल्या फार्मवरती आपल्याला काही लार्ज सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला फायनान्स हे खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एक्झाम्पल आपल्याला विहीर बांधायची असेल किंवा एखाद्या फार्मचं लेवलिंग करायचं असेल किंवा फार्म बिल्डिंग बांधायची असेल, तर अशा वेळी आपल्याला जे काही फायनान्स आहे ॲग्रिकल्चरल फायनान्स ते खूप महत्त्वाचं ठरतं. आणि हे जे सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आपण इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करून आपला जो काही इन्कम आहे तो इन्कम वाढतो आणि अल्टिमेटली इन्कम वाढलं तर आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतं. ओके, यानंतरचा इम्पॉर्टन्स आहे ते फार्म फायनान्स ऑल्सो रिड्यूस द रिजनल इम्बॅलन्सेस. म्हणजे फार्म फायनान्स एखाद्या फार्मरला जर काम खूप करण्याची इच्छा आहे पण त्याच्याकडे कॅपिटल अवेलेबल नाही, तर अशावेळी त्याचं प्रोडक्शन तेवढ्या प्रमाणात भेटलं नाही. जर त्याला फायनान्स किंवा लोन वेळेत भेटलं तर तो काय करेल, जे काही त्याच्याकडे अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्याचा प्रॉपर यूज करून तो काय करेल, त्याचं जास्तीत जास्त इन्कम मिळवण्याचा प्रयत्न करेल. आणि जर इन्कम वाढलं तर जे काही गरीब आणि श्रीमंत दरी आहे ती गरीब आणि श्रीमंत दरी आहे ती कमी होते. ओके, यानंतरचा शेवटचा जो महत्त्वाचा इम्पॉर्टंट आहे ॲग्रिकल्चरल फायनान्सचा तो की जे वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट आहेत, मॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणजे वेगवेगळे इरिगेशन प्रोजेक्ट असतील किंवा ग्रामीण भागातलं इलेक्ट्रिफिकेशन असेल किंवा फर्टिलायझर प्लांट तयार करायचा असेल किंवा पेस्टिसाईड प्लांट उभारायचा असेल किंवा प्रमोशनल प्रोग्राम, पॉवर्टी इलेव्हेशन प्रोग्राम, असे वेगवेगळे प्रोग्राम्स आपल्याला जर कॅरी आऊट करायचे असतील तर त्यासाठी ॲग्रिकल्चरल फायनान्स खूप हेल्पफुल ठरतं. ओके, तर असे हे ॲग्रिकल्चरल फायनान्सचे वेगवेगळे यूज आहेत. याचबरोबर यूज ऑफ न्यू टेक्नॉलॉजिकल इनपुट्स, म्हणजे जर फार्मरला नवीन टेक्नॉलॉजी वापरायची असेल तर ॲग्रिकल्चरल फायनान्स त्या फार्मरला हेल्पफुल ठरतं. म्हणजे ते नवीन टेक्नॉलॉजी
त्या लोनमधून ते नवीन टेक्नॉलॉजी किंवा इनपुट्स खरेदी करून त्याचं प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी ते वाढवू शकतात. त्याचबरोबर फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस टू दी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, म्हणजे जे काही फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस आहेत बिफोर प्रोडक्शन आणि आफ्टर प्रोडक्शन, ते लिंकेज इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी ॲग्रिकल्चरल फायनान्स यूजफुल होतं. तसंच ॲज इंडियन ॲग्रिकल्चर ट्रॅडिशनल आहे, म्हणजे आपलं इंडियन ॲग्रिकल्चर हे सध्या ट्रॅडिशनल आहे. त्यामुळं आपल्याला जर ते मॉडर्नाईज करायचं असेल किंवा न्यू टेक्नॉलॉजी जर अडॉप्ट करायची असेल तर त्यासाठी ॲग्रिकल्चरल फायनान्सचा खूप मोठा रोल आहे. म्हणजे जर ॲग्रिकल्चरल फायनान्स म्हणजे जर वेळेत त्या फार्मरला लोन किंवा कर्ज भेटलं तर तो फार्मर अल्टिमेटली त्याचं जे काही प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन बेटररित्या वाढवू शकेल. ओके, तर असे हे ॲग्रिकल्चरल फायनान्सचा स्कोप आणि इम्पॉर्टन्स आहे. तर ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज मीन बाय ॲग्रिकल्चरल फायनान्स अँड एक्सप्लेन इन डिटेल स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रिकल्चरल फायनान्स. ओके, आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन म्हटलं तर मायक्रो आणि मायक्रो फायनान्सची डेफिनेशन, ॲग्रिकल्चरल फायनान्सची डेफिनेशन याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले जातात. तर असा हा आजचा आपला टॉपिक आहे. जर कोणाला काही समजलं असेल तर तुम्ही डायरेक्ट माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज टाकू शकता किंवा डायरेक्ट फोन करून तुम्ही मला विचारू शकता. ओके, थँक्यू ऑल.